हॅलो स्टुडंट्स, वन्स अगेन वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत मॅथमॅटिक्स, आणि त्यामधला आपला 3rd चॅप्टर चालू आहे इंटिजर्स. ओके, तर या इंटिजर्स चॅप्टरमधले आपण इंटिजर्स म्हणजे काय हे बघितलं. त्यानंतर इंटिजर्स नंबर लाईनवरती कसे शो करायचे हा पॉईंट बघितलेला आहे. इंटिजरची ॲडिशन बघितलेली आहे. इंटिजरचे अपोजिट नंबर्स कसे फाइंड आउट करायचे आणि इंटिजर्समध्ये कंपॅरिझन कसं करायचं, तर हे सगळे बेसिक पॉईंट्स आपण या आधीच्या व्हिडिओजमध्ये शिकलेलं होतं. या आधीचे प्रॅक्टिस सेट जे आहेत हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही अजूनही जर ते बघितले नसाल तर बघून घ्या. तर आज आपण इंटिजर्स या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 8 हा जो आहे याच्यामध्ये इंटिजर्सची सबट्रॅक्शन कशी करायची हे बघणार आहोत. ओके, सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून कळवा. आता यामध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे की हा आहे आपला प्रॅक्टिस सेट 8. ओके, तर या प्रॅक्टिस सेट 8मध्ये त्यांनी काय क्वेश्चन दिलेला आहे, सबट्रॅक्ट द नंबर्स इन द टॉप रो फ्रॉम द नंबर्स इन द फर्स्ट कॉलम अँड राईट द प्रॉपर नंबर इन ईच एम्प्टी बॉक्स. ओके, व्यवस्थित क्वेश्चन रीड करून घ्यायचा आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, सबट्रॅक्ट नंबर इन द टॉप रो. तर हे टॉप हा हे असतो रो आणि हे आहे कॉलम. तर हा जो रो आहे या रोमध्ये त्यांनी जे नंबर्स दिलेले आहेत, हे नंबर्स हा जो फर्स्ट कॉलम आहे आणि या फर्स्ट कॉलममध्ये जे नंबर दिलेले आहेत या फर्स्ट कॉलममधून या फर्स्ट रोमधले जे नंबर आहेत हे सबट्रॅक्ट करायला सांगितलेले आहेत. ओके, तर आता हे कसे सबट्रॅक्ट करायचे त्यासाठीचं काही थोडे बेसिक्स आहेत हे आपण आता बघूयात. ओके, तर इथं त्यांनी काय दिलेलं आहे, टू सबट्रॅक्ट अ नंबर फ्रॉम अनादर नंबर इज टू ॲड नंबर टू द अदर नंबर. ओके, चला कन्फ्युजन करून घेऊ नका. तर याचं अगदी सोप्या भाषेत, सरळ भाषेत मी तुम्हाला समजावून सांगते. टू सबट्रॅक्ट अ नंबर, ओके, फ्रॉम अनादर नंबर. जर हा एक इंटिजर आहे आणि हा दुसरा इंटिजर आहे, ओके, आपण त्याला एक्स आणि वाय असं कन्सिडर करूयात. तर हा दुसरा जो इंटिजर आहे हा आपल्याला या नंबरमधून सबट्रॅक्ट करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं, हा जो इंटिजर आहे सेकंड इंटिजर याचा अपोजिट नंबर फाइंड करायचा. तर त्या वायचा अपोजिट नंबर काय येणार, सपोज एज्युम करूयात की याचा अपोजिट नंबर आहे -y. तर हा -y आपल्याला याच्यामध्ये प्लस करायचा किंवा त्याचा ॲड करायचा आहे. तर त्याने काय सांगितलेलं आहे, नंबर फ्रॉम अनादर नंबर टू ॲड इट्स अपोजिट नंबर. तर नेक्स्ट नंबर किंवा सेकंड इंटिजर जो आहे त्याचा अपोजिट नंबर हा त्या फर्स्ट इंटिजरमध्ये ॲड करायचा. ओके, फॉर एक्झाम्पल, तर इथं सोपं एक्झाम्पल आपण घेऊया. 8 मायनस ब्रॅकेटमध्ये -6 दिलेला आहे. तर आता या दोघांची आपल्याला काय सांगितलेलं आहे, सबट्रॅक्ट करायला सांगितलेलं आहे. तर आपण काय करणार, यानुसार हा आहे आपला फर्स्ट इंटिजर, हा आहे आपला सेकंड इंटिजर. तर सेकंड इंटिजरचा आपल्याला काय करायचं असतं, अपोजिट नंबर घ्यायचा. आता ह्या -6चा अपोजिट नंबर किती असतो, +6 असतो, बरोबर. आणि तो काय करायचा असतो, ॲड करायचा असतो. मग इथं काय केलेलं आहे बघा, 8 प्लस ॲड सांगितलेलं आहे, सो ॲडिशनचं साईन प्लस साईन घेतलं, +6 म्हणजे त्याचा अपोजिट नंबर. आणि देन याच्या पुढचा जी काही स्टेप्स असेल ती आपण करायची. ओके, तर आता यासाठी आपण हे काही एक्झाम्पल्स आहेत ते घेऊयात, सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स. तर इथे हे 4 एक्झाम्पल्स घेतल्यानंतर तुम्हाला अगदी क्लिअर कट आयडिया येईल की इंटिजर्सचं सबट्रॅक्शन कसं केलं जातं. ओके, तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. ओके, तर चला, इथं फर्स्ट एक्झाम्पल आहे -9 मायनस ब्रॅकेटमध्ये अगेन -4 दिलेला आहे. सो सबट्रॅक्शनचा रूल काय सांगतो की सेकंड इंटिजर जो आहे त्याचा अपोजिट नंबर हा फर्स्ट इंटिजरमध्ये ॲड करायचा आपल्याला. सो -9 हे आहे तसंच आपण लिहून घेतलं, -9 -4चा अपोजिट नंबर काय येतो, +4 येतो. सो इथं असता तो +4. हा +4 इथं काय करायचा असतो, ॲड करायचा असतो. मग आता प्लस प्लस हे इथे प्लसच येतं, -9 + 4. ओके, तर आता -9 आणि +4 असं असेल तर आपण काय करतो, त्या इंटिजरची सबट्रॅक्शन करतो आणि जो मोठा इंटिजर आहे त्याचा आपण काय करतो, त्याला साईन देतो. ओके, तर यामध्ये -9 -4 तर याची आपण काय केली, सबट्रॅक्शन केली. आणि बिगर कोणता आहे, 9 आहे, तो याचा साईन कोणती आहे, मायनस आहे. सो ती मायनस साईन आपण इथे दिली, आन्सर आपला आलं
-5. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल बघूयात. -4 मायनस -9 म्हणजे तसंच उलटं दिलेलं आहे. तर इथं सेकंड इंटिजर आपला आहे हा किंवा सेकंड नंबर आपला हा आहे. तर आपल्याला -9चं काय करायचं आहे, अपोजिट नंबर करायचा आहे. अपोजिट नंबर कोणता येणार -9चा? पॉझिटिव्ह +9 येणार. मग आता आपण काय केलं, -4 ब्रॅकेटमध्ये तसंच लिहिलं. मग याचं काय करायचं, +9. ओके, आणि तो काय करायचा असतो, ॲड करायचा असतो. मग -4 +9. तर या दोघांचे काय होणार, सबट्रॅक्शन होणार. आणि जो मोठा नंबर आहे त्याचं जे साईन असेल ते येणार. सो इथं मोठा नंबर आहे 9, तर याचं साईन आहे पॉझिटिव्ह. सो तो प्लस साईन जे आहे हे इथे येणार आन्सरमध्ये. आता हे थर्ड एक्झाम्पल बघा. +9 -+4 दिलेला आहे. तर आता हा सेकंड आपल्याला कन्सिडर करायचा आहे. +4 दिलेला आहे, तर याचा आपल्याला काय हवा असतो, अपोजिट नंबर आणि त्याच्यासोबत ॲडिशन. तर +9 ॲज इट इज आपण राईट केलं. +4चा अपोजिट नंबर असतो -4. तर हा -4 घेतला. प्लस तो काय करायचा असतो, आपल्याला ॲडिशन करायची असते. आता +9 आहे तसेच घेतले. प्लस आणि मायनस या दोघांचं काय होतं, मायनस म्हणजेच सबट्रॅक्शन. आणि इथे आले हे 4. तर आता +9 -4 या दोघांची काय होणार, सबट्रॅक्शन होणार. आणि बिगर इंटिजर जो आहे 9 याचा त्याला साईन येणार +5. ओके, नेक्स्ट फोर्थ बघा. +9 -4 आहे. तर आता -4चा आपल्याला काय करायचं आहे, +4 आणि तो ॲड करायचा. +9 प्लस इथं असणार आहे +4, पण तो प्रत्येक वेळेला प्लस साईन दिलंच पाहिजे असं काही नाही. तर सो आता प्लस 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 येतं. मग +9 +4 किती येणार, +13. ओके, सो या एक्झाम्पल्सवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की सबट्रॅक्शन जे निगेटिव्ह नंबर्स आहेत त्यांचे सबट्रॅक्शन कसं केलं जातं. ओके, सो आता आपण घेऊयात यावरचा प्रॅक्टिस सेट 8. तर तर इथे आता इथं मी ऑलरेडी लिहून घेतलेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे बघा. 3 हे आहे -6 आहे. तर ॲक्च्युली इथं किती आहे, +6 आहे. म्हणजे हे किती झालं, +6 आहे. ओके, तर आपल्याला काय करावं लागतं, हा जो नंबर आहे या नंबरचा अपोजिट नंबर याच्यामध्ये ॲड करावा लागतो. तर चला इथं मी हे खाली सॉल्व करते. 3 मायनस इथं आहे +6. ओके, मग आपण काय करतो, 3 मायनस इथे 3 ॲड करतो, -6 करतो. ओके, सो इथं हे प्लस मायनस काय होतं, मायनस होतं, राईट. मग आता मग या दोघांची काय होते, सबट्रॅक्शन होते आणि बिगर नंबरची साईन त्याला अलॉट होते -3. सो इथं आलेलं आहे हे -3. नेक्स्ट बघूयात आपण. दिलेलं आहे त्यांनी 8 मायनस इथं आहे आपलं हे +6. ओके, सो कसं करणार आपण, 8 प्लस हाचा अपोजिट नंबर -6. मग काय होणार, 8 या दोघांच्यामध्ये काय होतं, -6 इज इक्वल टू 2. म्हणजे इथे येणार 2 +2. देन हे सॉल्व करूयात आपण. -3 -6. ओके, तर बघा -3 आहे असंच आपण राईट केलं, याचं प्लस केलं आणि याचं हे मायनस केलं. सो -3 या दोघांचं -6 येणार. -3 आणि -6 या दोघांची काय होणार, ॲडिशन होणार आणि येणार -9. आता नेक्स्ट दिस वन. -2 +6 आहे, राईट. तर बघा -2 ॲज इट इज आपण घेतलं, इथं केलं ते प्लस याचा हा अपोजिट नंबर. देन नेक्स्ट -2 ॲज इट इज -6. देन नेक्स्ट -2 -6 -8. राईट, सो याचा आन्सर आपलं किती आलं होतं, -9 आणि याचा आन्सर आलेला आहे -8. ओके, सो हा सेकंड जो कॉलम आहे हा आपण इथे सॉल्व केलेला आहे. तर चला नेक्स्ट आहे आपल्याला इथे दिलेला आहे 3 -9 8 -9 -3 -9 -2 -9 करायचं आहे. सो त्यासाठी मी ते असे टेबलमध्ये लिहून घेतलेलं आहे, राईट.
तर आता इथे आपण इकडे ही जागा आहे तेही सोडवूयात. त्यांनी कसं दिलेलं आहे 3 मायनस, आता आपल्याला इथं आहे हा +9 दिलेला आहे राईट, इथं असतं प्लस. ओके, सो बघा 3 प्लस -9 राईट, याचा +9चा काय असतो अपोजिट नंबर आपण त्याच्यामध्ये ॲड करतो. सो 3 - 9 इज इक्वल टू मायनस, किंवा आपण समोरच लिहू इज इक्वल टू -6. ओके, नेक्स्ट बघा आता हा जो आहे हा इथं लिहून घेते 8 मायनस +9 राईट. देन 8 हा काय करतो आपण ॲड -9, त्याचा अपोजिट नंबर ॲड करतो राईट. देन 8 - 9 इज इक्वल टू -1. 9चं जे साईन आहे मायनस हे ग्रेटर आहे, सो त्याला आपण -1 लिहिलं. चलो नेक्स्ट हा जो आहे ते मी इथं राईट अप करते. -3 - 9 आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, -3 ॲज इट इज प्लस +9चा अपोजिट नंबर आहे -9. देन -3 - 9 इज इक्वल टू -12. सो इथे येणार -12. नेक्स्ट बघा -2 मायनस +9 आहे. ओके, -2 प्लस -9 याचा अपोजिट नंबर घेतला. देन -2 - 9 इज इक्वल टू -11. सो इथे येणार -11. देन आपल्याला आता हा कॉलम सॉल्व करायचा आहे. हा तर इथे आपल्याला राईट सॉल्व केलेला आहे. आता 3 - -4 8 - -4 -3 - -4 अँड -2 - -4. तर यासाठी आता मी इथे हा टेबल केलेला आहे. इथं हा आपण सॉल्व करूयात राईट. चला नेक्स्ट कॉलममध्ये जो नंबर आहे त्याच्याशी आपल्याला आता सबट्रॅक्शन करायचे आहे. सो 3 मायनस नंबर किती आहे -4 आहे. सो आपण -4चा अपोजिट नंबर काय असतो +4, हा त्याच्यामध्ये ॲड करतो. सो 3 प्लस हा अपोजिट नंबर आला +4. सो आपण राईट करताना कसं लिहितो 3 + 4 इज इक्वल टू 7. सो इथं आले हे 7. नेक्स्ट 8 मायनस -4 अगेन 8 इथे आपण ॲड करतो त्याचा अपोजिट नंबर. देन राईट करताना 8 + 4 इज इक्वल टू 12. देन इथे आलं आहे 12. नेक्स्ट बघा -3 -4. सो -3 ॲज इट इज घेतला आपण. देन नेक्स्ट +4. ओके, सो इथे बघा -3 +4. सो याचं काय होतं सबट्रॅक्शन होते आणि येणार फक्त 1. सो इथं आलं आहे 1 राईट. नेक्स्ट आहे -2 -4. सो -2 इथे हे प्लस आणि हे देखील अपोजिट नंबर त्याचा झाला +4. सो -2 + 4 इज इक्वल टू 2. मोठा कोणता आहे 4 हा नंबर आहे. सो याचा प्लस साईन हे इथे आपल्याला +2 किंवा ओनली 2 राईट केलं तरी चालेल. सो इथे येणार 2. ओके, गेट दिस. देन नेक्स्ट इज द, आता आपल्याला हा जो फर्स्ट आपला कॉलम आहे या फर्स्ट कॉलममधून हा 5 हा दिलेला आहे हा सबट्रॅक्ट करायचा आहे. सो चला आपल्याला नेहमीप्रमाणे आपण लिहून घेऊ -5. देन 3 + 5. ओके, देन 3 + 5 इज इक्वल टू 8. सो इथं आला हा 8. देन नेक्स्ट 8 -5 आहे. तर -5चा अपोजिट नंबर ॲड करायचा आहे. -5चा अपोजिट नंबर आहे +5. सो 8 + 5 इज इक्वल टू 13. सो इथे आले हे 13. नेक्स्ट सॉल्व करूयात. -3 -5 आहे. सो -3 ॲज इट इज आपण घेतलं प्लस, म्हणजेच त्याचं ॲड करायचं आहे. सो हे आपण राईट करून घेतलं -3 -5. तर आपल्याला काय करायचं असं -3 आपण ॲज इट इज आहे तसं घेतलं आणि सेकंड नंबरचा जो अपोजिट नंबर आहे +5 तो त्याच्यामध्ये ॲड केला.
सो -3 + 5 इज इक्वल टू 2. सो इथे आन्सरमध्ये आलं 2. नेक्स्ट आहे -2 -5. देन -2 ॲज इट इज. इथे आपल्याला ॲडिशन करायचे आहे नेक्स्ट नंबरच्या अपोजिट नंबरशी. पॉझिटिव्ह नाही, अपोजिट नंबरशी. सो -2 + 5 इज इक्वल टू 3. सो इथं आला आन्सर आपलं 3. चलो नेक्स्ट आहे आता आपल्याला 0 हा नंबर सबट्रॅक्ट करायला सांगितलेला आहे. सो 0 नंबरला ना पॉझिटिव्ह नंबर 0 नंबरला कोणतीही साईन नसते, ना पॉझिटिव्ह साईन असते ना निगेटिव्ह साईन असते. सो याच्यामध्ये आपण कसं घेणार, 3 - 0 इज इक्वल टू किती येणार. चला इथंच आपण सॉल्व करू. 3 - 0 येणार 3. देन 8 - 0 येणार 8. देन -3 - 0, तर याचं जे सबट्रॅक्शन होणार ते किती येणार, -3 येणार. -2 - 0 याची सबट्रॅक्शन येणार -2. स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तर नेक्स्ट आहे आपला कॉलम, आपण आता नेक्स्ट सॉल्व करतो आहोत. 3 इथे आहे आपल्याला +7 दिलेला आहे. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, 3 प्लस याचा अपोजिट नंबर आहे तो -7. देन 3 - 7 इज इक्वल टू येणार 4 आणि 7ला आहे मायनस साईन, सो इथे येणार -4. ओके, तो इथं आपण -4 घेतला. नेक्स्ट सॉल्व करूयात. 8 - +7 आहे. सो आपण 8 + -7. देन 8 - 7 इज इक्वल टू 1. सो इथे येणार 1. नेक्स्ट आहे -3 +7. देन -3 ॲज इट इज घेतलं. इथं आपण त्याची ॲडिशन करतो नेक्स्ट नंबरच्या अपोजिट नंबरशी. सो बघा, -3 - 7 इज इक्वल टू -10 येते. या दोघांची काय होते, ॲडिशन होते आणि मायनस साईन लागतं. देन -2 +7, तर इथे -2 आपण ॲज इट इज घेतलं. नेक्स्ट नंबरचा अपोजिट नंबर आपण त्यामध्ये ॲड करतो. तर -2 - 7 इज इक्वल टू -9. सो इथं आलं -10, इथे येणार -9. राईट. चलो नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला. आता त्यांनी दिलेलं आहे 3 - -8 दिलेला आहे. तर इथे आपण काय करतो, 3 + 8. सो ते कसं होणार, 3 + 8 11. इथं आलं 11. नेक्स्ट 8 - -8 आहे. सो आपण काय करतो, 8 - +8, सॉरी इथे पण प्लस येतं. सो इथे किती झाले, 8 + 8 इज इक्वल टू 16. देन नेक्स्ट आहे -3 -8. -3 ॲज इट इज लिहिला, प्लस ह्याचा अपोजिट नंबर आहे +8. सो -3 + 8 इज इक्वल टू 5. सो इथं आला 5. -2 -8. देन बघा, -2 ॲज इट इज +8. देन -2 + 8 इज इक्वल टू 6. सो इथं आला 6. ओके, सो खूप सोपं आहे, तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल. आता आपल्याला एकच नंबर्स राहिलेला आहे, हा तो आपला टेबल. 3 - -3, राईट. सो 3 + 3 किती होणार, 3 + 3 इज इक्वल टू 6. इथं आलं 6. नेक्स्ट सॉल्व करूयात. 8 - -3. सो 8 + 3 किती येणार, 8 + 3 इज इक्वल टू 11. आन्सर आला आपलं 11. नेक्स्ट आहे -3 -3. ओके, सो -3 ॲज इट इज आपण ठेवला, प्लस
प्लस 3. ओके, सो मायनस 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. नेक्स्ट बघा, -2 मायनस -3. सो -2 ॲज इट इज ठेवला, प्लस याचा आहे +3. देन किती होणार, -2 प्लस 3. सो याची ॲडिशन केली तर आन्सर येणार, सबट्रॅक्शन केली तर आन्सर येणार 1. सो इथं आन्सरमध्ये आला 1. चला स्टुडंट, अशा या पद्धतीने आपण हा जो प्रॅक्टिस सेट 8 आहे हा सॉल्व केलेला आहे. आपण वेगवेगळे असे हे त्यासाठी टेबल बनवले, त्याच्या साईडला ते सॉल्व करून मग त्याचे आन्सर आपण तिथे फिलअप केलेले आहेत. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कळवा. थँक्यू.